तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सगळ्यात आधी तर स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये, लाँग व्हिडिओमध्ये. आणि जे पण इंस्टाग्रामवरून आलेत त्यांचं अगदी स्वागत आहे आणि जे पण नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांचं पण अगदी स्वागत आहे. तर डेली रुटीन मी माझा असा शेअर करणार आहे यूट्यूबवर, की सकाळी जे 6 वाजता आपण उठतो ना भाऊ, तर रूमवर बसून रील्स कंझ्युम करण्यापेक्षा आणि स्क्रोल करण्यापेक्षा आणि फालतू टाईम घालण्यापेक्षा सकाळी उठून तुम्ही 2 किलोमीटर चाला असं मला वाटतंय. कारण की वॉकिंगला जर गेलो ना तर बरेच फायदे आहेत आपले. आणि हे व्हिडिओ बनवायचे, हे सगळे जे आयडियाज येतात ना मला, तर हे सगळे वॉक करतानाच आयडिया येतात मला. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तरी चांगले विचार येतात सकाळी. म्हणजे जर तुम्ही चालत राहता, काहीच नाही करायचं, रूमवर बसून रील्स कंझ्युम करण्यापेक्षा किंवा फालतू गोष्टींमध्ये वेळ घालण्यापेक्षा जर तुम्ही इव्हनिंगला किंवा मॉर्निंगला दोन्हीपैकी एक टाईम काढायचा आहे, ज्या टायमिंगला तुम्हाला वेळ असेल आणि काहीच नाही करायचं, फक्त वॉक करत चालत राहायचे. जितकं तुम्हाला चालतंय. आता मी जर रूमवर बसून किती पण विचार केला की व्हिडिओजबद्दल कसा विचार करू, अगर काय करू, कसं शूट करू, तर माझं ब्रेन तिथे एकदम काम करत नाही. पण जर मी चालायला लागलोच आणि चालत राहिलो बस, तर ॲटोमॅटिकली ते माझ्या ब्रेनमध्ये यायला लागते की हां, आता अशा प्रकारे व्हिडिओज बनवायचा आहे आणि अशा प्रकारे ह्या गोष्टी होणार आहेत. तर ते ॲटोमॅटिकली व्हायला लागतं. त्याच्यामुळे चालत राहा. रूमवर बसण्यापेक्षा चालणं कधी पण उपयोगी पडू शकतं आपल्याला. 1 वर्ष झालं मी अंबेजोगाईला राहतोय, रूमवर राहतोय आणि एकला राहतोय. तर घरी बसून आणि रूमवर बसून मला इतकं बोर होतं ना, त्याच्यामुळे मी टाईमपास करण्यासाठी किंवा दिवस कसा तरी घालवण्यासाठी काही ना काही करत असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे सकाळी उठून चालणं आणि संध्याकाळी जो पण आपला जिमचा डेली वर्कआउट आहे तो करणं. आणि माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणं हे सुद्धा मला खूप आवडायला लागलं आहे अशामध्ये तरी. आणि बरेच माझे मित्र असतील किंवा Instagramचे काही फॉलोअर्स असतील किंवा Facebookचे फॉलोअर्स असतील, मला विचारत असतील, की "भाऊ कसा डेली रुटीन फॉलो करायचा? कशा डाएट्स घ्यायच्या? आणि कसं आपलं डिसिप्लिनमध्ये राहायचं?" तर ह्या गोष्टी मी तुम्हाला हळू सांगत राहणार आहे. कारण की मी 1 वर्षाच्या अनुभवामधून बरंच काही शिकलेलो आहे डिसिप्लिनमध्ये राहणं. तर आज आहे आपला बॅक डे. तर पहिली तर सुरुवात आपण लेट्स पुल डाउन पासून करतो. कारण की ही एक्सरसाइज माझी सगळ्यात फेव्हरेट एक्सरसाइज आहे. आणि एक्सरसाइज करताना फक्त एक लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे, जे पण आपले बिगिनर्स असतील किंवा जे नवीन ज्यांनी जिम जॉइन केली त्यांच्यासाठी. तुम्ही काय करता माहिती आहे का, नवीन आल्याच्यानंतर एका मसलसाठी 5 ते 6 व्हेरिएशन घेता आणि त्याच्यामध्ये एका व्हेरिएशनला 3 सेट घेता. म्हणजे 12 ते 14 सेट तुम्ही एका मसलला देता. तुम्ही तुमच्या डेली कॅलरीज जेवढ्या बर्न करायच्या, जेवढ्या जाळायच्या त्याच्यापेक्षा खूप जास्त कॅलरीज जाळत आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं जेव्हा तुम्ही व्हेरिएशन घेता, समजा बॅकसोबत बायसेप जर असेल, तर त्या टायमिंगला एकदम लेझी फील व्हायचं कारण फक्त तेच आहे. एका मसलला 2 ते 3 व्हेरिएशन घ्यायचेत आणि एका व्हेरिएशनमध्ये 2 सेट राहिले पाहिजे. म्हणजे 6 सेटमध्ये तुमचा एक मसल ट्रेन झाला पाहिजे. ज्या टायमिंगला तुम्ही जास्त सेट घेता आणि जास्त व्हेरिएशन घेता, त्या टायमिंगला तुम्हाला फक्त सेट कंप्लीट करायचं पडलेलं असतंय. तुम्ही मसलला फील करत नाही. ज्या टायमिंगला तुम्ही फक्त 2 सेट घेता, त्या टायमिंगला तुम्ही मसलला प्रॉपर एकदम स्क्वीज करता आणि एकदम फटीग फील येईल तुम्हाला. मेन बिगिनर्सने तरी हेच करायचे आणि मी तरी हाच शेड्यूल फॉलो करतो. आणि सध्या बल्क करत असल्या कारणाने मी फक्त एकच मसल रोज ट्रेन करतो आणि तो पण प्रॉपर ट्रेन करतो. ह्याच्यामध्ये माझ्या मिनिमम कॅलरीज बर्न होतात, जितक्या मला बर्न करायच्या असतात. पहिली व्हेरिएशन तुम्ही लॅट पुल डाऊन पासून घेऊ शकता, दुसरी केबल सीटेड रो पासून घेऊ शकता आणि तिसरी तुम्ही तुमच्या डंबल्सने किंवा जे पण तुमचे मशीन अवेलेबल असते जिममध्ये त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. वर्कआउट कसा करायचा, डाईट कशी ठेवायची आणि प्रॉपर डेली रुटीन आणि डिसिप्लिनमध्ये वर्कआउट कसं करायचं हे मी तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत राहणार आहे. हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मी पण फिगर आउट करत आहे, समजून घेत आहे, शिकत आहे आणि तुम्हाला पण शिकवत आहे माझ्या एक्सपिरियन्स थ्रू. सो थँक्यू फॉर फुल व्हिडिओ वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब बटन दाबून जा भाऊ जाता. कारण तुमच्या भाऊला फॉलो करा. आणि बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत जी माझ्या एक्सपिरियन्समधून मी तुम्हाला भरपूर काही देऊ शकतो असं मला वाटतंय.